नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD मॅथ अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा दुसरा व्हिडिओ पाहून राहिलो। आज आपण शिकणार आहोत लेन्झ लॉ। बरोबर व्यवस्थित कान देऊ नये का, थोडंसं डोकं जाग्यावर राहिलं तर बढिया समजून जाईल काय सांगून राहिलो बा। का कालपासून तेच सांगणं आहे का बा, हा एक लक्षात ठेवायचो कॉईल आहे, ठीक आहे। पहिले तर या लेन्झ लॉ ची मी आउटलाईन देऊन राहिलो। याला मी एक गॅल्व्हॅनोमीटरनं सेन्सिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करत आहो आणि हा एक मॅग्नेट आहे। बस हेच आपल्या डोक्यात मध्ये एकदा सेट झालं तर काही प्रॉब्लेम नाही। मी काय सांगत आहो बघा, या मॅग्नेटला असं दूरवरून असं या कॉईल पर्यंत घेऊन आलो तर होते काय बघा, लक्षात ठेवायचं हो का बा, या मॅग्नेट असा मोशन मध्ये असल्यामुळे या मॅग्नेटची जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा जो फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स हा काय करेल बा, याच्यामध्ये इंड्यूस करते। इंड्यूस करणे म्हणजे भरविते। काय भरविते बा, तर लक्षात ठेवायचो करंट। आणि या कॉईल मध्ये जो करंट आला त्या करंटला इंड्यूस करंट म्हणतात। व्यवस्थित से ऐका का, याचा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे, या मॅग्नेटची जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा काय करतो, तो या कॉईल मध्ये, ठीक आहे, करंट इंड्यूस करतो। आता हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे, कारण मोशन मध्ये असल्यामुळं जसजसा दूरवरून तो जवळ येत जाईल मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाईल, इन्क्रीज होत जाईल। म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय करत आहे, तर या कॉईल मध्ये करंट इंड्यूस करत आहे। आता ह्या कॉईल मध्ये करंट इंड्यूस झाला म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर काय करणार आहे, तर डिफ्लेक्शन दाखवल, म्हणजे प्रूफ होऊन जाईल बा का या काय झाला बा, तर याच्यामध्ये इंड्यूस करंट आहे। या इंड्यूस करंट मुळे काय होते, तर याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ठीक आहे। तर या मॅग्नेटिक फील्ड आहे ना, तर हे तयार करणारा हा इंड्यूस करंट आहे। आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लक्षात ठेवायचं हो। बोला, समजते का? बसलं का डोक्यात? ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे याच्या भोवती असणारी, की ज्या इंड्यूस करंट मुळे तयार झाली, हीच काय करते बा, तर ह्या लक्षात ठेवायचं, या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करते। बस, ठीक आहे, समजलं? साध्या सिंपल भाषेत सांगू, ज्याच्यावर तुम्ही उपकार करसाल ना तोच गळा कापते। आणि उपकार कोण केले, तर यानं केले। याच्या मॅग्नेटिक फील्डनं काय केलं बा, याच्याजवळ काहीच नव्हतं, तर याच्यामध्ये याच्या मॅग्नेटिक फ्लक्सनं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सनं याच्यामध्ये काय निर्माण करून दिला, करंट। तू रिकामा राहू नको, तुले पण देतो करंट बा, तर यानं याले करंट दिला। याच्या इंड्यूस करंट मुळे आणि दिलेला याना आहे त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली त्यानंच याला अपोज केलं। बस, एवढं सिंपल आहे, ठीक आहे। तर बा लेन्झ लॉ सांगत हा, तर बा काय वैशिष्ट्य आहे बा, तर याच्यामध्ये आहे ना इंड्यूस, लक्षात ठेवायचो करंट, ठीक आहे। याची जी डायरेक्शन राहील इंड्यूस करंटची, ठीक आहे। तर बा कसं बोलतो लेन्झ लॉ, the direction of induced current in a circuit is such that the magnetic field produced by the induced current यानं तयार केली, याच्यामध्ये असणाऱ्या इंड्यूस करंटला मॅग्नेटिक फील्ड तयार केली। The direction of induced current in a circuit is such that the magnetic field produced by the induced current opposes the change in magnetic flux। याच्यात मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज अपोज करते, अपोज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, है ना। कोणतं मॅग्नेटिक फ्लक्स, दॅट इंड्युसेस द करंट इन द कॉईल, की ज्या मॅग्नेटिक फ्लक्स न याच्यात इंड्यूस केलता करंट है ना, त्यालाच ते काय करत आहे, ज्याच्या पायी हा निर्माण झाला त्याच्या मॅग्नेटिक फील्डनं याला अपोज केलं।
म्हणजे ज्याले मदत करा तो आपल्या एक दिवस विरोधात उभा राहणार आहे, हे सत्य आहे. तुम्ही 2 लाख रुपये नातेवाईकाले द्या, मागाले जा, पळून राहिलो का, देणार नाही का, फोन करून राहिले, आपल्याला उडवा उडवीचे उत्तर दे. बस हे डोक्यात ठेवा बेस. तर हे समजते का बा हा असा आला म्हणजे याच्या मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज घडलं, यानं काय केलं, याच्यावर उपकार केला, याच्यामध्ये करंट भरविला म्हणजे इंड्यूस केला. इंड्यूस केलेल्या करंटची जी मॅग्नेटिक फील्ड निर्माण झाली त्यानंच काय केलं तर याच्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज केला. बस द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन ए सर्किट इज सच दॅट the magnetic field produced by the induced current opposes the change in magnetic flux that induces the current. The direction of the EMF, induced EMF, is same as that of the induced current. ज्या दिशेनं आहे ना करंटची डायरेक्शन असेल इंड्युस्ड करंटची, त्याच दिशेनं इंड्युस्ड EMF ची पण डायरेक्शन असेल. बोल हे या फिगर घेण्यामागचं कारण हेच त्यानं दिलंय. पण हे अवघड म्हणजे काहीतरी दिलंय बा, हे मॅग्नेट असा येऊन राहिला, अशी त्याची ना ठीक आहे. तर हा मॅग्नेट असा येऊन राहिला, याचा नॉर्थ पोल हा आहे, म्हणजे तो काय करत आहे तर याच्यामध्ये आहे ना, याच्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स याच्यामध्ये काय करत आहे तो करंट इंड्यूस करत आहे. हेच त्याचा सेन्स आहे. हे आता थोडंसं किचकट म्हणा, पण जे पुस्तकांना दिला इथं व्यवस्थित समजते, हे त्याचं सोंग आहे. बाकी काहीच नाही. हे जे दाखवलं आहे नॉर्थ आणि साऊथ पोल, बाकी विशेष काही नाही आहे. तर मग पुन्हा एकदा सांगत आहे ना, स्टेट लेन्झ लॉ. ठीक आहे. आता याचं अप्लिकेशन पाहणार आहोत. अप्लिकेशन ऑफ लेन्झ लॉ म्हणजे काय सांगता येते ते लिहूनच आहे ना. मॅग्नेट मोशन क्रिएट ए मॅग्नेटिक डायपोल इन दी कॉइल आहे ना. या मॅग्नेटचं मोशन काय करतो बा तर कॉइल मध्ये मॅग्नेटिक डायपोल म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल तयार करतो. हे आपल्याला सांगायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर बा स्टेट लेन्झ लॉ एकदा ऐकून घ्या. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन ए सर्किट, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन ए सर्किट इज सच दॅट the magnetic field produced by the induced current, the magnetic field produced by the induced current opposes the change in magnetic flux that induces the current. That induces the current. The direction of induced EMF is same as that of the induced current. The direction, पुन्हा एकदा, the direction of induced current in a circuit is such that the magnetic field produced by the induced current opposes the change in magnetic flux that induces the current. The direction of induced EMF is same as that of the induced current. This is the Lenz law. बोल पहा. ठीक आहे. आता याचं अप्लिकेशन पहा. मग मी सोपी साधी एक फिगर सांगली का बा, हे समजाचं लूप आहे, बस डोक्याला ताप नाही. हा एक बार मॅग्नेट आहे, याचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. मी काय करून राहिलो बघा, या मॅग्नेटला आहे ना, बार मॅग्नेटला असं मुव्हिंग करत आहे. कोणाकडं तर या लूप कडं. ठीक आहे. बसलं काय डोक्यात. कन्सिडर द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट मुव्हिंग टुवर्ड्स द लूप आहे ना, मुव्हिंग टुवर्ड्स द लूप. लूप कसा आहे तर कंडक्टिंग लूप. Consider the north pole of bar magnet which is moving towards the conducting loop as shown in figure. असं लिहायचं. काय होणार आहे बा, लक्षात ठेवा. हा जर बार मॅग्नेट असा घेऊन चाललो म्हणजे मोशन मध्ये आहे, तर याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे काय करल बा, तर लक्षात ठेवायचो मॅग्नेटिक फील्ड मुळे फ्लक्स तयार होईल. तो पण मोशन मध्ये असल्यामुळे चेंज इन फ्लक्स तयार होईल. आणि तो काय करल बा, तर लक्षात ठेवायचो हो, या लूप मध्ये करंट इंड्यूस करल. Consider the north pole of the bar magnet which is moved towards the
conducting loop as shown in figure. As the magnet is moved towards the loop, ठीक आहे, a current is induced in the coil. A current is induced in the loop. This current is called as induced current. बोला. यास induced current काय करतो? This induced current produces a magnetic dipole. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल, हेकडे वाकडे असेल कुठेही असेल तर काय होतात? These dipole are oriented, फिरतात, in such a way that it opposes the motion of the magnet. यानंच बिचाऱ्यानं याच्यामध्ये करंट इंड्यूस केला. त्या इंड्यूस करंट मुळे याला दोन पोल भेटले, नॉर्थ आणि साऊथ पोल. एवढं भेटूनही हा काय करतो बा का, याला अपोज करतो. ठीक आहे, ते पोल ओरिएंट झाले आणि जसं इथं नॉर्थ आहे तर याच्या समोर नॉर्थ येईल आणि हा नॉर्थ पोल काय करल मात्र या फेसला, नॉर्थ पोल फेसला याला अपोज करल. आणि म्हणून मी म्हटलं बा का, कन्सिडर द नॉर्थ पोल ऑफ द बार मॅग्नेट विच इज मूव्हिंग टुवर्ड्स द कंडक्टिंग लूप as shown in figure. As the magnet is moved towards the loop, I know the current is induced in the loop. This current is called as induced current. This induced current काय करतो? This induced current in the loop produces magnetic dipole. These dipole are oriented, असे फिरतात, in such a way that it opposes the motion of the magnet. The direction of the induced current in the loop is anti-clockwise. पायनं डोळ्यानं बाणं दाखवले. The direction of induced current in the loop is in anti-clockwise direction. हे एवढा मोठा आय दाखवला induced current. बोला. This current produces north pole at the face, तोंडावर असं. This current produces north pole at the face and this north pole काय करतो? Opposes. बोला. ठीक आहे. This north pole opposes the north pole of the magnet. बोला. And therefore north pole of the magnet repel. समजते का? बोला. ठीक आहे. काय म्हटलं पुन्हा एकदा? The direction of induced current in the loop is in anti-clockwise direction. This current produces north pole at the face, which is towards the north pole of magnet. This north pole of loop will repel the north pole of the magnet. बोला. And therefore north pole of the magnet, समजते का? रिपेल झाला, is moved away from the loop. असा चालला या केस 2 मध्ये पाय असा रिपेल केलं यानं. When the north pole of the magnet is moved away from the loop, the induced current in the loop flows in clockwise direction. असं दाखवलं, असा. बोला. सांगा. क्लॉकवाइज डायरेक्शन असा पाहिजे, असा असा. When the north pole of the magnet is moved away from the loop, the induced current in the loop produces south pole. बोला. And which flows in the loop in clockwise direction. This current produces south pole at the face
which is towards the magnet. याच्याकडं तो तयार करतो फेसवर. This S pole of the loop attract the north pole of the bar magnet. याला ओढण्याचा प्रयत्न करतो पण यामध्ये येत नाही. बोला, समजलं? काहीच नाही, सोपं साधं आहे. Thus in both the cases the motion of the magnet is opposed due to the induced current in the loop. Thus in both the cases, ठीक आहे, the north pole of the magnet is opposed. बसलं का डोक्यात? Thus in both the cases the motion of the magnet is opposed due to the induced current in the loop, and this explains the Lenz's law. बस हे आहे बा लेन्झ लॉ. समजलं का नाही? ठीक आहे, एक दोनदा ऐका तर बढिया समजून जाईल. आता मी पुढचा पॉइंट सांगतो आहे ना. तुमच्या पुस्तकात जर तुम्ही याच्यानंतर पाहिजे ना तर असं कॉलम देऊ नये, हिरव्या पिवळ्या काही रंगाचं असं असं, त्याच्यामध्ये ही माहिती आहे. मात्र हा जो प्रश्न आहे तुमच्या एक्झरसाइज मध्ये आहे म्हणून ते सांगणं आहे. व्हॉट इज जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे, एक्झरसाइज मध्ये आहे. तुम्ही एक्झरसाइज मध्ये प्रश्न पाहिसाल तर मिळेल म्हणून त्याचं मी उत्तर देऊन राहा. ते नंतर मिटवत बसू, थोडस इथं जागा करत आहोत. जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट काय करायचं पा. व्हर्टिकली अपराईट म्हणजे वरच्या दिशेनं सरळ एक सॉफ्ट आयर्न कोअर घ्यायचा आहे ना. ह्या झाला सॉफ्ट आयर्न कोअर असा. ठीक आहे पा. या घेतला सॉफ्ट आयर्न कोअर असा. ठीक आहे, हा असा व्हर्टिकली आहे ना अपराईट हेल्ड करायचा. बसलं डोक्यात. नंतर काय करायचं होतं, याला अशी कॉईल गुंडाळायची असं असं. आणि याला आहे ना काय करायचं बा, तो बॅटरी लावली. जोपर्यंत हा आहे ना याला की असली ना तर की क्लोज केली तर याच्यामधून करंट वाहील. की ओपन असेल तर करंट वाहणार है ना. की ओपन असली ना तर याच्यातून करंट वाहणारच नाही म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, याच्यामध्ये झिरो राहील असं आहे. आता होते काय बा, कीले क्लोज करायचं म्हणजे याच्यामधून करंट वाहील आणि या करंट मुळे काय होईल आता मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल. तर मला साधा सिंपल आहे. काय करायचं बा का बा, एक मेटलची रिंग घ्यायची आणि काय करायचं तर हे जे टॉप आहे ना या सॉफ्ट आयर्न कोअरचं याच्या टॉपवर ही रिंग ठेवायची अशी. रिंग ठेवली म्हणजे मेटॅलिक रिंग इज प्लेस ऑन द टॉप ऑफ द, लक्षात ठेवायचं, सॉफ्ट आयर्न कोअर. इंग्रजीत बाय सोपं आहे. नंतर काय करायचं की क्लोज करायची, त्याच्यामुळे करंट जाईल. तर पाय इंग्रजीत सांगतो बाय सोपं साधं आहे. ए कॉईल इज वुंड, ए कॉईल इज वुंड अराउंड अँड सॉफ्ट आयर्न कोअर विच इज हेल्ड व्हर्टिकली अपराइट. असं धराचं हो. A metallic ring is placed on the top of the soft iron core. बोला. Before the current, समजते का? Before the current in the coil is turned on. सोप्या भाषेत when key is open, the current does not flow through the coil. या coil मध्ये. And therefore लक्षात ठेवा तो magnetic flux through the ring is zero. When key is closed, when key is closed, ठीक आहे, current flows through the coil and therefore the magnetic flux in the coil
इज इन अपवर्ड डायरेक्शन, या डायरेक्शनला राहते मॅग्नेटिक फ्लक्स. बोला, बसला का डोक्यात? दिस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स induces a current in the ring. This change in magnetic flux induces a current in the ring and also induces EMF in the ring. आता शिकलो लेन्झ लॉ. लेन्झ लॉ ना सांगलं का जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना याच्यामध्ये करंट इंड्यूस करतो, तर याच्या इंड्यूस केलेल्या करंट मुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती याच्याच या कॉइलच्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करते. ठीक आहे. काहून मात्र याच्यामध्ये तयार होणारा आहे ना जे इंड्यूस करंट आहे तो कसा राहील, तर ह्या कॉइल मधून वाहणाऱ्या करंटच्या अपोजिट डायरेक्शन. आणि म्हणून म्हटलं गेलं ॲज अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट इन द रिंग, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द रिंग इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द करंट थ्रू द कॉइल. बोला, ठीक आहे. अँड देअरफॉर अपोजिट करंट रिपेल दी करंट इन दी कॉइल. ह्या याने रिपेल करतो. अँड ड्यू टू दिस रिजन रिंग फ्लाइज ऑफ इन एअर, अशी वर उडते. हे त्याचं कारण आहे ना. एकदा पुन्हा ऐक बा. साधं सिंपल आहे, मनानं लिहिता येते प्रश्नाला. व्हाय दी रिंग जम्प सेव्हरल मीटर इन एअर. प्रश्न सांगता व्हाय दी रिंग जम्प सेव्हरल मीटर इन एअर. ठीक आहे. इन जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट, याचं नावच आहे जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. साध्या भाषेत लिहा मा ऐकसाल तर a coil is wound on the soft iron core and which is held vertically upright. A metallic ring is placed on the top of the soft iron core. बोला. Before लक्षात ठेवा, when key is open, the current does not flow through the coil, and therefore the magnetic flux through the ring is zero. When key is closed, the current flows through the coil. बोला, and which produces change in magnetic flux, which produces change in magnetic flux in the upward direction. बोला, ठीक है. This change in magnetic flux causes or induce a current in the ring. बोला, along with induced EMF in the ring. According to Lenz's law, the induced current in the ring is opposite to the direction of current in the coil, and therefore opposite current repelled. हा वाला याला रिपेल्ड करतो. याचा असं डायरेक्शन आहे तर याची अशी आहे, याच्या करंटची. and due to this reason ring flies off in air. वर अशी उसळते. बोल बा. गिव रिजन मध्ये आला तर फारच बढियान सोपं साधा आहे. तर मग प्रश्न आहे तुमचा एक्सरसाइज मध्ये, व्हाय द रिंग जम्प सेव्हरल मीटर इन एअर इन जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. तेव्हा हिल्याच. ठीक आहे. नेक्स्ट याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्टेट लेन्झ लॉ. ऐकलास आपण. ठीक आहे. आता आपल्याला आहे ना काय पाहता, एक्सप्लेन लेन्झ लॉ इन द लाईट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इन द लाईट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बस एवढंच पाहत आहे. सोपं आहे बा. पहा मग मी डिटेल क्लिअर करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. थोडस 1 मिनिटासाठी इकडं पाहायचं. असं काय सांगत आहोत. State and explains Lenz's law in the light of principle of conservation of energy.
कालपासून सांगत आहो का बा इंड्यूस करंट केव्हा आहे ना तयार होते. कोणतरी एक स्टेशनरी पाहिजे, कोणतरी एक मोशन मध्ये पाहिजे. बोला समजतंय का? ठीक आहे. मॅग्नेट मोशन मध्ये असेल तर कॉईल स्टेशनरी, कॉईल मोशन मध्ये असेल तर मॅग्नेट स्टेशनरी. बस है ना. किंवा कंडक्टर असेल तर तो मोशन मध्ये पाहिजे, कायच्यात तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये. नाही समजलं बा, हे झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये ह्या झाला तुमचा कंडक्टर, तर ह्या गोल गोल काहीतरी असा मोशन मध्ये पाहिजे, फिरणारा पाहिजे. ठीक आहे. तेव्हा काय होतो बा, तर लक्षात द्या, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होतो या स्थिर असणाऱ्या सर्किट मध्ये. जे काही सर्किट असेल ते त्याला स्टेशनरी सर्किट म्हणतो. तर मला लक्षात ठेवायचं काय ना, हेच दोन कारण आहे कायचे बात इंड्यूस करंट है ना तयार होण्यासाठी. तर मग पहिला सांगत आहो का इंड्यूस करंट. पहिले प्रश्न ऐकून घ्या. स्टेट अँड एक्सप्लेन लेन्झ लॉ इन द लाईट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर मग पहिलेच सांगलं बा, सर्वांना माहित आहे का इंड्यूस करंट इज कॉज्ड बाय नंबर 1 द मोशन ऑफ कंडक्टर. समजते. मग तो वायर असो का काही भी असो, मोशन ऑफ द कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. नंबर 1 मोशन ऑफ द कंडक्टर that is wire in the magnetic field. Number 2 change in magnetic flux through the stationary circuit. Change in magnetic flux through the stationary circuit. बोला. आता मी पहिला पॉइंट सांगला होता, द मोशन ऑफ द कंडक्टर इन दी मॅग्नेटिक फील्ड. तर त्याच्या बद्दल बळबळ करतो. ठीक आहे. the direction of the induced current in moving conductor. The direction of induced current in the moving conductor is such that the magnetic field exert a force on the conductor. अरे साधी गोष्ट आहे. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा जर कंडक्टर आहे आणि तो त्याच्यात फिरून राहिला तर काही तोड पाहणार आहे? बिलकुल नाही. हे आपला फोर्स याच्यावर लावते. ज्याच्या तुम्ही एरियामध्ये गेला तो आपली दादागिरी दाखवलच ना, तर या मॅग्नेटिक फील्डच्या एरियामध्ये हा कंडक्टर आहे, तर ह्या आपला फोर्स याच्यावर ऑलवेज लावलच. आणि म्हणून म्हटलं गेलं बा काय ना, काय म्हटलं, द मोशन ऑफ द कंडक्टर दॅट इज वायर इन मॅग्नेटिक फील्ड आहे ना. इन द फर्स्ट केस म्हणजे हा जो पहिला पॉइंट सांगला का बा मॅग्नेट काय करते बा, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द मूव्हिंग कंडक्टर इज सच दॅट. याच्यामध्ये असणार करंटची डायरेक्शन कशी असते, तर द मॅग्नेटिक फील्ड एक्झर्ट ए फोर्स ऑन द कंडक्टर इन अपोजिट डायरेक्शन to the direction of motion of the conductor. थोडस प्रेझेंट ठेव का बा आहे ना, काय सांगत आहो, कंडक्टर असा फिरत आहे. बस हे मॅग्नेटिक फील्ड काय करते, त्याच्यावर फोर्स असा लावते. आणि म्हणून मी म्हटलं का मॅग्नेटिक फील्ड एक्झर्ट ए फोर्स ऑन दी कंडक्टर इन द अपोजिट डायरेक्शन टू द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर. लावते पण अपोजिट डायरेक्शन न कोणाच्या, तर या कंडक्टरच्या मोशनच्या डायरेक्शन. ठीक आहे. त्याच्या डायरेक्शन त्या कंडक्टरच्या जो मोशन आहे त्याची जी डायरेक्शन आहे त्याला अपोजिट हा मॅग्नेटिक फील्ड फोर्स अप्लाय करतो. आणि याच फोर्सला थ्रस्ट म्हणतात. THRUST. थ्रस्ट. आणि म्हणून म्हटलं बा का द मोशन ऑफ द कंडक्टर दॅट इज वायर इन द मॅग्नेटिक फील्ड. असं पहिला पॉइंट. द मॅग्नेटिक फील्ड एक्झर्ट ए फोर्स ऑन द कंडक्टर इन द अपोजिट डायरेक्शन टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज थ्रस्ट. हा जो थ्रस्ट आहे हा काय करतो, दिस थ्रस्ट अपोजेस द मोशन ऑफ द कंडक्टर. बस याच्या मोशनला अपोज करतो. म्हणून तर त्याच्या उरपाट्या दिशेनं लागते, उलट्या दिशेनं. या असा फिरत असेल तर तो असा लागतो. दिस थ्रस्ट अपोजेस द मोशन ऑफ द कंडक्टर. बोला
इन द सेकंड केस काय सांगली होती? द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द स्टेशनरी सर्किट. हा पॉइंट सांगला होता. याच्यामुळे इंड्यूस करंट निर्माण होतो. द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द स्टेशनरी सर्किट. तर मग आता म्हणत हाव, बोला समजते का काय सांगत हाव? का इंड्यूस करंट इन द सेकंडरी कंडक्टर है ना. तुम्हाला डोक्यात बसलं पाहिजे का बा ह्या झाला तुमचा काय रे बात प्रायमरी कंडक्टर है ना. असं प्रायमरी कॉईल काऊन बात याले आपण काय करतो बा एक सेल लावतो, एक की लावतो, हे जोडतो. तर ह्या झाला तुमचा प्रायमरी आणि ह्या झाला तुमचा सेकंडरी असा. ठीक आहे. याने फक्त गॅल्व्हॅनोमीटर जोडतो आणि याच्यातून काय होतो बा तर या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतात याला. फायन दाखवतात. हा चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स या सेकंडरी कॉईल मध्ये करंट इंड्यूस करतो. हे आहे. हे आठवा, कालच्याच व्हिडिओ मध्ये शिकवलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो बा का सेकंड पॉइंट सांगत आहो का बा इन दी सेकंड केस आहे ना. द इंड्यूस करंट सेकंड केसचा अर्थ होतो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी स्टेशनरी सर्किट. हे काही हालत डुलत नाही, स्टेशनरी आहे. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी स्टेशनरी सर्किट. तर मग याच्यामुळे याच्यामध्ये करंट निर्माण होतो. काऊन होतो? इन दिस आहे ना इंड्यूस करंट इन दी सेकंडरी कंडक्टर सेटअप ए मॅग्नेटिक फील्ड. यानं याच्या मॅग्नेटिक फ्लक्सनं याच्यामध्ये आहे ना करंट इंड्यूस केला. पण जसा करंट इंड्यूस होते याच्यामध्ये या स्टेशनरी सर्किट मध्ये तसा तो इंड्यूस करंट काय करतो बा तर बा तो इथं काय करत आहे तर मॅग्नेटिक फील्ड निर्माण करत आहे. बोला बसला का डोक्यात? काही आहे ना दूर, एवढं दूर नाही, आपला जो एरिया असेल त्याच्यामध्ये की ज्या सर्किटनं आहे ना त्याच्या एरियाला एवढा एरिया याचा. ठीक आहे. माझ्या शरीराच्या बाहेरचं माझ्या शरीरात थोडं येणार आहे. माझ्या शरीराच्या आतलं जेवढं आहे तेच मा आहे. असं आहे. तर मग तेच सांगून राहिलो बा का हा इंड्यूस करंट यानं याच्यात भरवलं. पण याच्यात भरल्यानंतर तयार होणारा इंड्यूस करंट काय करतो तर या सेकंडरी सर्किट मध्ये आहे ना काय करतो बा तर मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो. ठीक आहे. विदिन द एरिया बाउंडेड बाय द सर्किट. कोणतं स्वतःच्या एरियामध्ये की जो एरिया या सर्किट आहे ना त्या सर्किटनं बांधलेला आहे. आणि म्हणून म्हटल्या गेलं बा का इन द सेकंड केस द इंड्यूस्ड करंट इन द सेकंडरी कंडक्टर सेट अप ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ इट्स ओन. सेट अप ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ इट्स ओन विदिन द एरिया bounded by the circuit. Within the area bounded by the circuit is. मी म्हटलं इज असं काऊन म्हटलं तर याच्या आतमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ही इन्क्रीजिंग असल, सतत वाढणारी असल तर मला लक्षात ठेवा. साधं आहे ना समाजातलं हे सांगत आहो मी माहिती आहे ना. समाजातला मंत्र सांगत तुम्ही कोणाला मदत करा तो दिवसेंदिवस मोठा होत जाईल. एक दिवस असा येईल का आपल्यापेक्षा वर जाईल. जेव्हा तो आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत समोर उभा राहू देणार. हे जगाचा नियम आहे. पण तो आपल्यापेक्षा कमी असेल त्याला आपली गरज भास असेल तर आपल्या फेवरेबल बोलत राहील. पण जेव्हा आपल्या लेवलचा होईल आपल्या विरोधात उभा होईल. बस हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. म्हणजे अर्थ झालं बा का याची मॅग्नेटिक फील्ड जर इन्क्रीजिंग असेल म्हणजे वाढतच जाणारी असेल आहे ना तर तो काय करल बा तर यानं ज्यानं इंड्यूस केलं या प्रायमरी कॉईलनं इंड्यूस केलं याच्या मॅग्नेटिक फील्डमुळं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला आणि त्यानं याच्यामध्ये इंड्यूस करंट निर्माण केलं आणि त्या इंड्यूस करंटनं काय केलं तर स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार केली विदिन द एरिया बाउंडेड बाय द सर्किट. असं मात्र ही मॅग्नेटिक फील्ड सतत वाढणारी असल तर एक दिवस असा उगवल का बा याची मॅग्नेटिक फील्ड याच्या मॅग्नेटिक फील्डला काय करल बा अपोज करल. आणि म्हणून म्हटल्या गेलं बा इज अपोजिट टू दी ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ द फील्ड इज इन्क्रीजिंग. याची फील्ड जर सतत वाढणारी असेल तर याच्या फील्डला ते अपोज करलच. समजते का?
opposite to the original magnetic field if this field is increasing. आणि जर हे तयार होणारी वीक असेल, लहान असेल याच्या तुलनेत, तर वाड्यात लाभ आहे का? हो, तर याच्या आहे ना, याच्या ऐकत राहील, याच्यानुसारच ती फिरत राहील, तेव्हा अपोज करणार नाही. पण ज्यावेळेस ही मातब्बर पॉवरफुल झाली तेव्हा 100% याला अपोज करण, जो समाजाचा नियम आहे. ज्याले मदत करा तो विरोध करते. आणि म्हणून म्हटल्या गेलं बघा, दुसरा पॉइंट सांगतो काय नाही, हे कशी झाली आता अपोजिट डायरेक्शन. opposite to the original magnetic field if the field is increasing. दुसरा पॉइंट सांगत in the same direction. हे वाली as the original field, याची जी फील्ड असेल त्याच्याच डायरेक्शन ही फील्ड राहील, याची फील्ड राहील. if the field is decreasing, याची निर्माण होणारी फील्ड कमी असेल याच्या तुलनेत, तर तेव्हा तो याचा वाड्यात लाभ आहे का? हो, याच्या दिशेनंच फिरल. आणि म्हणून म्हटल्या गेलं इन द सेम डायरेक्शन ॲज द ओरिजिनल फील्ड इफ द फील्ड इज डिक्रीजिंग. मग 2 पॉइंट आहेत. बोला, समजते का? याची तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड याला अपोज करल आहे ना, जेव्हा ही फील्ड जे आहे इन्क्रीजिंग अवस्थेत असेल. आणि लक्षात ठेवा, याची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन याच्या सारखीच असेल जेव्हा याची मॅग्नेटिक फील्ड ही डिक्रीजिंग अवस्थेत असेल. Thus the change in magnetic flux through the circuit, ठीक आहे, which is opposed by the induced current. ह्या जो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना, हा कोण अपोज करतो? तो याच्यातला इंड्यूस करंट. त्याच्यामुळे तो सर्व सोंग तयार झाले. म्हणून म्हटलं बा का, लक्षात ठेवा, हेन्स लक्षात ठेवा, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द सर्किट आहे ना इज अपोज बाय द इंड्यूस करंट. बोला, समजलं का? Lenz law follows the direct, and Lenz law follows directly from conservation of energy. ठीक आहे, डायरेक्टली फॉलो करतो तो कोणाला? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऐकलं असेल ना, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, विच कॅन रिमेन्स इन द युनिवर्स, विच कॅन रिमेन्स कॉन्स्टंट इन द युनिवर्स वगैरे वगैरे. लहानपणी झाला आहे. मग काय सांगतो मग आता शब्द ऐका बा, लेन्झ लॉ फॉलोज डायरेक्टली फ्रॉम द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला मान्य करतो, फॉलो करतो. बोला, कसा करतो तो ते सांगतो है ना. इफ अँड इंड्यूस करंट, शब्द बरोबर एक जा है ना, 1-2 नवीन शब्द सांगणार. इफ अँड इंड्यूस करंट फ्लोज इन ए सर्किट इन सच ए डायरेक्शन that helps the, बोला समजते, कॉज, तो मदत करतो कोणाला? निर्माण होणाऱ्याला. इफ अँड इंड्यूस करंट फ्लोज इन ए सर्किट इन सच ए वे दॅट, बोला समजते का? इफ अँड इंड्यूस करंट फ्लोज इन ए सर्किट इन सच ए डायरेक्शन, तो अशा पद्धतीनं फिरतो, अशा डायरेक्शननं फिरतो. इट हेल्प्स द कॉज, ज्याला निर्माण करायचा आहे त्याला मदत करतो. अँड प्रोड्युसेस इट, आणि त्याला तो निर्माण करतो. मग काय म्हटलं बा, लेन्झ लॉ फॉलोज डायरेक्टली फ्रॉम द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इफ अँड इंड्यूस करंट फ्लोज इन ए सर्किट इन सच ए डायरेक्शन दॅट है ना, इट हेल्प्स द कॉज अँड प्रोड्युसेस इट. देन इट इज फाउंड दॅट the induced current and magnetic flux penetrating the loop, जो लूप असेल त्याच्या समोर त्या लूपला काय करते बा, तो पेनिट्रेट करते, भेदून टाकते. बोला, इट इज फाउंड दॅट इंड्यूस करंट अँड मॅग्नेटिक फ्लक्स पेनिट्रेटिंग दी लूप. इथं मी सर्किट दाखवलं, कॉइल दाखवला, तिथं लूप राहील, जे जे परिस्थिती असेल त्यानुसार. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगे, डोक्यात शिरलंच पाहिजे का, लेन्झ लॉ फॉलोज डायरेक्टली फ्रॉम कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इफ अँड इंड्यूस करंट फ्लोज इन ए सर्किट इन सच ए डायरेक्शन इट हेल्प्स द कॉज अँड प्रोड्युसेस इट. असं बोला. देन इट इज फाउंड दॅट आहे ना, जेव्हा तू त्याला निर्माण करतो तेव्हा ते काय करतात? इट इज फाउंड दॅट इंड्यूस करंट अँड मॅग्नेटिक फ्लक्स पेनिट्रेटिंग द लूप, ठीक आहे, leads to infinite growth
एवढं पेनिट्रेट करतात आणि वाढत जातात. लक्षात का त्यांची ग्रोथ इनफायनाइट होते. बोला. बसला का डोक्यात? लीड्स दी इनफायनाइट ग्रोथ. वन्स दी पुन्हा इंड्यूस करंट स्टार्टेड फ्लोविंग इन दी लूप आणि पुन्हा काय होतो त्या लूप मध्ये इंड्यूस करंट फिरणं सुरू होतो. वन्स दी इंड्यूस करंट स्टार्टेड फ्लोविंग इन दी लूप. ठीक आहे. काय करतो विच आहे ना कीप्स इन्क्रीजिंग. तो ठेवतो विच कीप्स इन्क्रीजिंग indefinitely producing joule heating at no extra cost. तो एकदा का आहे ना फिरायला लागला. once the induced current started flowing in a loop, once the induced current starting flowing in a loop, काय होते? keeps increasing. तो ठेवतो indefinitely producing joule heating. हीट निर्माण करते इनफायनाइटली. कसं करते? ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट. कोणताही खर्च न होता. ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट. अँड दस इट इज सेल्फ सस्टेनिंग. समजते का? बोला. कोणाचाही आधार घेत नाही. सेल्फ सस्टेनिंग शब्द वापरला बढ़िया है. इसका मीनिंग मालूम है इसका? एबिलिटी टू मेंटेन इट सेल्फ. इट इज कॉल्ड सेल्फ सस्टेनिंग. तो त्याच्यातच ही क्षमता आहे का तो स्वतःला मेंटेन ठेवतो. कशासाठी? तर या लूप मध्ये फिरण्यासाठी. आणि जेवढा तो फिरल लक्षात ठेवायचो आहे ना तेवढा तो काय करतो. तर तो काय करतो बा तर लक्षात ठेवा. विच कीप्स इन्क्रीजिंग indefinitely producing joule heating at no extra cost. 1 रुपयाचा खर्च न करता, काहीच खर्च येत नाही, कोणती एनर्जी खर्च न करता इनडेफिनाइटली हीट एनर्जी निर्माण करतो जूल. आणि म्हणूनच त्याला सेल्फ सस्टेनिंग म्हणतात. दॅट इज ॲबिलिटी टू मेंटेन इट सेल्फ आहे ना. आणि याच मशीनला अशी जर जगात मशीन असली अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज परपेच्युअल मोशन मशीन आहे ना. परपेच्युअल मोशन मशीन म्हणतात अशाला. कोणाला म्हणतात तर परपेच्युअल मोशन मशीन जर वरून गेलं असेल तर त्याची व्याख्या सांगून देतो. ए मशीन दॅट कॅन डू वर्क इनफायनाइटली, थकत नाही, विदाउट अन एक्सटर्नल एनर्जी सोर्स. जसं पेट्रोल टाकला गाडीत तर गाडी कशी धावते, पण पेट्रोल नसलं तर गाडी चालू होत नाही. या मशीनले पेट्रोलची गरज नाही, म्हणजे एनर्जीची गरज नाही. त्याला एक्स्ट्रा एनर्जी काहीच लागत नाही. फुकटमध्येच वर्क करत राहते, गेन करत राहते. तर असं तर जगात शक्य नाही आहे का बा बिना एनर्जीनं कोणी वर्क करल. नेवर. म्हणजे धिस टाईप ऑफ मशीन इज इम्पॉसिबल. ठीक आहे. आणि अशाला म्हणतात परपेच्युअल मोशन मशीन. ए मशीन दॅट कॅन डू वर्क इनफायनाइटली विदाउट अन एक्सटर्नल एनर्जी सोर्स. दिस टाइप ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज अन परपेच्युअल मोशन मशीन अँड दिस टाइप ऑफ मशीन इज इम्पॉसिबल. बोला, समजते का? हे असं तर शक्यच नाही आहे. कारण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगते. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी का एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. अरे एक एनर्जी संपत नाही. आणि जर एक एनर्जी वर्क करण्यासाठी खर्च पडत असेल तर त्या एनर्जीचं रूपांतर वर्कमध्ये करतं. हे सांगलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि हे जो फुकटमध्ये सांगत आहे का विदाउट एनर्जी तो एनर्जी काय करत आहे, निर्माण करत आहे, सतत वर्क करत आहे. तर अशी मशीन तर शक्यच नाही आहे. आणि याचा अर्थ असा झाला का बा हे जे बडबड केली हे उल्लंघन झालं. कोणाचं उल्लंघन झालं तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं. आणि या उल्लंघनाला इंग्रजीत व्हायोलेट म्हणतात. This is violate to the law of conservation of energy. This is violate to the law of conservation of energy. बोला. Hence लक्षात ठेवा. Lenz's law is necessary, consequent. ठीक आहे. Lenz's law is necessary consequences.
कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, थोडासा जड शब्द असेल तर आहे ना, इन्फ्लुएन्सही होते पण कॉन्सिक्वेन्सच म्हणाला. Hence, Lenz law is necessary consequence of the law of conservation of energy. तो याचा परिणाम आहे. बोला समजते का? काय आहे बा आता लक्षात ठेवा, दी अपोजिंग सेन्स ऑफ द इंड्यूस करंट, का बा इंड्यूस करंट अपोज करतो हे जे आपण म्हणतो बा, त्याचा मिनिंग काय आहे? दी अपोजिंग सेन्स ऑफ द इंड्यूस करंट इज वन मॅनिफेस्टेशन. शब्द वापरला मॅनिफेस्टेशन, प्रगटीकरण करणे. आणि आपण म्हणतो ना बा या देवाचं त्याचं याचं प्रगट दिन आहे, तर बा प्रगटीकरण, मॅनिफेस्टेशन ऑफ जनरल स्टेटमेंट ऑफ लेन्झ लॉ. म्हणजे अर्थ या झाला का लेन्झ लॉ इज नेसेसरी कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झ लॉ हा काय आहे बा, तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी या लॉचा परिणाम आहे. आणि जे इंड्यूस करंट आहे याचं जे अपोजिट सेन्स आपण म्हणत आहोत तेव्हापासून का बा हा उलटा आहे ना, तो काय करतो बा, तर मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते आणि तेच अपोज करते. तर हे जे अपोजिशन सेन्स आहे कोणाचं, इंड्यूस करंटचं, विथ दी वन मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रगटीकरण आहे कोणाचं बा, तर जनरल स्टेटमेंट ऑफ लेन्झ लॉ. आणि हा काय आहे बा जनरल स्टेटमेंट ऑफ लेन्झ लॉ, तर बा शेवटलं वाक्य ऐकून घ्या. लेन्झ लॉ का एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन, बोला एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन, शब्द वापरला इंडक्शन. जेव्हा याच्यात करंट भरवल्या जातो त्याला इंड्यूस करंट म्हणतात आणि त्या फिनॉमिनाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. तर या इंडक्शनचा इफेक्ट तो कोणताही असो, एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन ॲक्ट्स, लक्षात ठेवायचो, इन द अपोजिशन टू द कॉज दॅट प्रोड्युसेस इट. आहे ना, हा जो याच्यामध्ये इंड्यूस करंट होतो आहे ना, हा आहे ना, तो झाला तुमचा इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याचा परिणाम काय होतो बा, तर तो काय करतो, त्याचा परिणाम आहे ना काय करतो, अपोज करतो. कोणाला अपोज करतो, जो कोणी त्याच्यापासून तयार होत असेल किंवा जो कोणाला तो निर्माण करत असेल त्यालाच तो अपोज करतो. आणि म्हणून लेन्झ लॉ म्हणते एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन, एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन ॲक्ट्स इन अपोजिशन, कोणाला, टू दी कॉज, ज्याला निर्माण केलं त्याच्या, ज्या हा कारणीभूत ठरत असेल ज्याला निर्माण करण्यासाठी, त्याला. एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन ॲक्ट्स इन अपोजिशन टू दी कॉज दॅट प्रोड्युसेस इट, हा कारणीभूत ठरतो अपोज करण्यासाठी कोणाला, तर ज्याला तो निर्माण करत असेल. एव्हरी इफेक्ट ऑफ इंडक्शन ॲक्ट्स इन अपोजिशन to the cause that produces it. बोल बा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करता, ठीक आहे. काही अडचण असेल तर मेसेज करा. एक दोनदा ऐकून घेतलं तर बढिया क्लिअर होऊन जाईल. मी माझ्या परीने आहे ना बढिया सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार.